माझ्या देवाला मी धन्यवाद देतो आणि पिंकीताईला मी धन्यवाद देतो की त्यांनी प्रार्थना केलं थोडं बरं वाटतंय मला. आणि काल का परवा दिवशी पिंकीताई मला वाटतं 10 का पावणे 10ला मी तुम्हाला फोन केला होता आणि कोड आणि श्वास घ्यायला तकलीफ होत होती. तर मग त्यांनी मला ती मला काळजी करू नको, ते प्रार्थना करते तुला बरं वाटेल. ठीक आहे, प्रार्थना केली आणि बरं वाटलं मला. संध्याकाळी झोप पण आली आणि बरं वाटलं. पण अजून अपेक्षा आहे की बा थोडं घरात दुखतंय तर बरं वाटेल मला. माग त्रास असा होता की पोटामध्ये म्हणजे आतड्याला सूज होती आणि पोट फुगायचं, श्वास घ्यायला तकलीफ, आग पडायची पोटामध्ये. भरपूर सहन केला त्रास, पण इथे आल्यापासून मला बरं वाटते. याच्या आधी दवाखान्यात खूप पैसे घातले, 2-3 लाख रुपये घातले, 2-3 लाख रुपये घातले याच्या आधी. पण मला काय बरंच वाटलं नाही. गोळ्या खात जास्त आग पडत होती. पण काही ठिकाणी गेलो मी तर काही बरं वाटत नव्हतं मला. भरपूर ठिकाणी हिंडलो मी, पण आमच्या आज हिवाळ्याने मला मार्ग दाखवला, त्याच्याबद्दल मी धन्यवाद देतो. मुंबईला गेलो होतो, बाबा वगैरे सगळे करून बसलो, काही फरक नाही पडला. बाबाकडे गेलो, बरेच दिवस गेलो, 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले, पण मला काही बरं वाटलं नाही. जितकं बोलतं तितकंच बरं वाटायचं आणि जे आहे आपलं ते चालू. तर आता बरं वाटतंय, पण अजून मला विश्वास पटला आहे की मी पूर्णपणे बरे होईल.